सिग्मंड फ्रॉइड मानसशास्त्रातलं एक असं नाव जे ऐकल्यावरच वादविवाद सुरू होतात. पण त्यांचा एक विचार खरंच आपल्याला आजही विचार करायला लावतो. तो म्हणजे आपलं आजचं व्यक्तिमत्व, आपल्या सवयी, आपल्या मनातल्या भीत्या या सगळ्याची मुळं आपल्या बालपणात दडलेली असतात. चला तर आज आपण मानवी मनाचं हेच रहस्यमय पान उघडून पाहूया आणि फ्रॉइडचा तोच प्रसिद्ध मनोलैंगिक विकास सिद्धांत अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. बरं, हा संपूर्ण सिद्धांत समजून घ्यायचा असेल तर आपल्याला आधी एका शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागेल आणि तो शब्द आहे लिबिडो. आता फ्रॉइडच्या मते लिबिडो म्हणजे फक्त लैंगिक इच्छा नाही, तर ती एक प्रकारची लाईफ फोर्स किंवा जीवनशक्ती आहे. हीच ती एनर्जी आहे जी आपल्याला विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर आनंद शोधायला लावते. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी फ्रॉइड आणि हा सिद्धांत नेमका काय आहे ते बघू. मग विकासाचे सुरुवातीचे 3 आणि नंतरचे 2 टप्पे समजून घेऊ. त्यानंतर या सिद्धांतावर इतकी टीका का झाली ते पाहू. आणि शेवटी इतकं सगळं असूनही त्याचं महत्त्व काय आहे यावर नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया. पाहूया या सिद्धांताची मूळ रचना काय आहे आणि आपल्या वाढीच्या काळातले छोटे छोटे संघर्ष आपल्या आयुष्यभराच्या व्यक्तिमत्वावर कसा परिणाम करतात. मग प्रश्न हा येतो की जर विकासाच्या एखाद्या टप्प्यावर काहीतरी बिनसललं, एखादा संघर्ष सुटलाच नाही तर काय होतं? इथेच फ्रॉइड एक फार महत्वाची संकल्पना मांडतात, स्थिरता किंवा फिक्सेशन. म्हणजे काय तर आपली मानसिक ऊर्जा, तो लिबिडो, त्याच टप्प्यावर अडकून पडतो आणि याचा परिणाम तो थेट आपल्या प्रौढ वयातील स्वभावावर आणि सवयींवर दिसतो. फ्रॉइडने हा सगळा प्रवास 5 मुख्य टप्प्यांमध्ये मांडला आहे आणि प्रत्येक टप्प्यात आनंदाचा केंद्रबिंदू हा शरीराचा एक वेगळा भाग असतो. आता आपण एक एक करून हे सगळे टप्पे सविस्तरपणे पाहूया. आता आपण त्या पहिल्या 3 टप्प्यांबद्दल बोलणार आहोत. त्यांना फ्रॉइड सगळ्यात जास्त महत्त्वाचं मानतात. त्यांच्या मते ह्याच काळात आपल्या व्यक्तिमत्वाची जवळजवळ संपूर्ण पायाभरणी होते. तर सगळ्यात पहिला टप्पा आहे मुखावस्था, जन्मापासून ते 1 वर्षापर्यंत. या काळात बाळासाठी जग म्हणजे त्याचं तोंड असतं. चोखण्याने, चावण्याने त्याला समाधान मिळतं. फ्रॉइडच्या मते या टप्प्यात जर काही अडथळे आले तर प्रौढपणी धूम्रपान करणं, जास्त खाणं किंवा नखं खाण्यासारख्या सवयी लागू शकतात. आता पुढे वयाच्या 1 ते 3 वर्षांपर्यंत येतो गुदावस्था टप्पा. इथे लक्ष तोंडावरून हटून शरीरावर नियंत्रण मिळवण्याकडे जातं आणि टॉयलेट ट्रेनिंग हा या काळातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा संघर्ष ठरतो. आणि इथेच गंमत आहे. बघा, टॉयलेट ट्रेनिंगचा अनुभव कसा होता यावर 2 अगदी टोकाचे स्वभाव तयार होऊ शकतात. एकीकडे जर ट्रेनिंग खूपच कडक दिलं गेलं तर व्यक्ती होते ॲनल रिटेंटिव्ह, म्हणजे एकदम हट्टी, परफेक्शनिस्ट आणि प्रत्येक गोष्ट जागच्या जागी ठेवणारी. आणि दुसरीकडे जर ट्रेनिंगकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं तर व्यक्ती बनते ॲनल एक्सपल्सिव्ह, म्हणजे अगदी अव्यवस्थित, गबाळी आणि थोडीशी निष्काळजी. आणि आता येतो तो टप्पा जो फ्रॉइडच्या सिद्धांतामधला सगळ्यात जास्त चर्चेला गेलेला आणि सगळ्यात जास्त वादग्रस्त भाग आहे, जननेंद्रियावस्था. याच टप्प्यात इडिपस आणि इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स सारख्या संकल्पना येतात. फ्रॉइडच्या मते या संघर्षातूनच मुलांमध्ये नैतिकता आणि स्वतःची लैंगिक ओळख विकसित होते. बरं, पहिल्या 3 टप्प्यांमध्ये बरीच उलथापालथ होते, पण त्यानंतर विकासाचा प्रवास एका शांत आणि मग परिपक्वतेच्या दिशेने जातो. हा आहे 4था टप्पा, सुप्तावस्था, साधारणपणे 6 ते 12 वर्षांपर्यंत. ह्या काळात ती लिबिडो नावाची ऊर्जा शांत होते, सुप्त होते आणि मुलांचं सगळं लक्ष आता शाळा, मित्र बनवणं, नवीन गोष्टी शिकणं ह्याकडे लागतं. हा एक तुलनेने शांत काळ असतो. आणि मग येतो शेवटचा 5वा टप्पा, लैंगिक अवस्था. किशोरावस्थेत ती सुप्त असलेली ऊर्जा, तो लिबिडो पुन्हा एकदा जागा होतो. पण आता त्याचा फोकस बदललेला असतो. तो परिपक्व नातेसंबंध जोडण्याकडे आणि इतरांची काळजी घेण्याकडे वळलेला असतो. थोडक्यात सांगायचं तर फ्रॉइडच्या मते यशस्वी विकासाचा अंतिम ध्येय हेच आहे की अशी व्यक्ती तयार होणं जी आपल्या आयुष्यात प्रेम आणि काम या दोन्ही गोष्टींमध्ये एक चांगलं संतुलन साधू शकेल. ओके, आत्तापर्यंत आपण सिद्धांत समजून घेतला. पण यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की हा सिद्धांत इतका प्रसिद्ध असूनही यावर एवढी प्रचंड टीका का झाली? चला त्याची कारणं बघूया. तर टीकाकार काय म्हणतात? पहिलं म्हणजे फ्रॉइडने लैंगिक भावनेवर गरजेपेक्षा जास्त भर दिला.
दुसरं, त्यांचे सिद्धांत वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करणं किंवा खोटं ठरवणं जवळजवळ अशक्य आहे. तिसरं, हे सगळं 19व्या शतकातल्या व्हिएन्ना शहरापुरतं मर्यादित वाटतं, ते सार्वत्रिक नाही. आणि चौथं, बालपणीच्या लैंगिकतेबद्दलचे निष्कर्ष ते जरा अतिशयोक्त वाटतात. आता या टीका जरी खऱ्या असल्या तरी या सिद्धांताचा मानसशास्त्रावरचा प्रभाव इतका मोठा आहे की तो आपण नाकारूच शकत नाही. त्यामुळे त्याचं चिरस्थायी योगदान काय आहे हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर या सिद्धांताची सगळ्यात मोठी देणगी कोणती? तर त्यानं पहिल्यांदाच जगाला ठामपणे सांगितलं की आपल्या लहानपणीचे अनुभव हे आपल्या प्रौढ आयुष्याला आकार देतात. आज आपण जी टॉक थेरपी बघतो त्याचा पायाच मुळी फ्रॉइडने घातला. इतकंच नाही तर त्याच्या याच विचारांनी पुढच्या अनेक मानसशास्त्रज्ञांना प्रेरणा दिली किंवा विचार करायला भाग पाडलं. तर मग हे सगळं ऐकून आपल्या मनात एक शेवटचा प्रश्न उडतो. 100 वर्षानंतर फ्रॉइडचे हे सिद्धांत फक्त इतिहासाच्या पुस्तकात ठेवण्यापुरते उरले आहेत? की मानवी मनाची जी काही गुंतागुंत आहे ती समजून घेण्यासाठी आजही ते आपल्याला काहीतरी महत्त्वाचं सांगून जातात? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?